जेव्हा अर्जुनच्या मागे पुन्हा पोलीस लागतात, तेव्हा मात्र तो सतीश गोडघाटेंच्याच घरी येतो, आपल्या गुरूंच्याच घरी येतो आणि म्हणतो की सर वाचवा 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 मला. तो मग हेमा मात्र अर्जुनची बाजू घेते आणि हेमा म्हणते की अर्जुन तू मागच्या दारामध्ये लप. पोलीस येतात, म्हणतात की अर्जुन इकडेच आलाय का इकडे? सतीश गोडघाटे म्हणतात नाही. सतीश गोडघाटेंवर पोलीस विश्वास ठेवतात. विश्वास ठेवण्यासारखाच माणूस होता, सक्रिय कार्यकर्ता, चळवळीचा खंदा पुरस्कर्ता, आणि ते निघून जातात. इथे मात्र सोनलसुद्धा असते. सोनलसोबत तो बोलतो कशाचा? खरं म्हणजे भांडतोच. कारण सोनल अर्जुनवर प्रेम करते. एक ब्राह्मण दासराव गुरुजींची मुलगी म्हणजे ब्राह्मण मुलगी अस्पृश्य मुलावर प्रेम करते, हे दासराव गुरुजीला पटत नाही. आणि जो काळा ठिक्कर असणारा अरविंद देशमुख, त्याच्यासोबत सोनलचं हा लग्न लावून देतोय. सोनलची इच्छा नसताना सुद्धा केवळ तो आपल्या जातीचा आहे म्हणून दासराव गुरुजी आपल्या मुलीचं मत न घेताही त्याच्यासोबत लग्न लावतोय. आणि इकडे मात्र अर्जुन पुन्हा एकदा त्या जमावामध्ये सुनल सापडली असताना सोनलला तो अत्यंत सुखरूप पद्धतीने आपल्या घरी पोहोचून देतोय. विरोधकाची मुलगी सुद्धा तिचीही सुरक्षा करण्याची जबाबदारी अर्जुन नावाचा आंबेडकरवादी सक्रिय कार्यकर्ता जोपासतो. हे या नाटकाचं, हे या चळवळीचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. जेव्हा एखाद्याला विरोध करायचा आहे ते विरोध करू, पण विरोध हा तत्वाशी असला पाहिजे, माणसांशी नसावा. जेव्हा दासराव गुरुजी हेमाच्या घरी येतात, म्हणजेच सतीश गोडघाटेंच्या घरी येतात, आणि हेमाला ते म्हणतात की काका मात्र काही खरे नाही, चांगले नाही, तेव्हा हेमा म्हणते की काका मान्य आहे, जुन्या पिढीचे आहे, स्पष्ट वक्ते आहे, पण तुमच्यासारखे मन विटलेले नाही आहे, तुमच्यासारखे आतून बाहेरून वेगवेगळे असलेले नाही आहे, ते मात्र आतून बाहेरून सारखे आहेत, तुमच्यासारखे किडलेल्या मनाची नाही आहेत. जेव्हा सतीश गोडघाटेंचं हेमासोबत, ब्राह्मण मुलीसोबत लग्न झालं, तेव्हा घरच्यांनीच काय, दासराव गुरुजींनी सुद्धा नकार दिला. याला वाईट टाकलंय, समाजाने वाईट टाकलं. जेव्हा सतीश गोडघाटेंना दासराव गुरुजींच्या घरी भाड्याने रूम करायची होती, तेव्हाच दासराव गुरुजींनी स्वतःला आधुनिकवादी, समतावादी, पुरोगामी समजणारे, सांगणारे दासराव गुरुजी सतीश गोडघाटेंना रूम नाही देऊ शकले. हे कोण सांगतंय? हेमा सांगते दासराव गुरुजींना की तुम्ही कसे किडलेले माणसं आहेत. जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्ही यांच्या खांद्याला खांदा लावून नाही उभे राहू शकत. तुमचे दुटप्पी धोरणं आहेत. त्यापेक्षा काका बरे, जे काही बोलायचं स्पष्ट बोलायचं, हेही भूमिका हेमा त्या दासराव गुरुजींना सांगते. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा या संघर्षामध्ये मात्र मित्रांनो मिलिंदनगर उद्ध्वस्त होतो. तिथली माणसं उद्ध्वस्त होतात. शेवंता मरून जाते. कित्येक माणसांना जेल होतो, ती जेलमध्ये सडत राहतात. कोर्ट कचेऱ्यांमध्ये दावा चालतो, प्रतिदावे चालतात, केस चालते. इथे मात्र बेघर माणसं बेघरच राहतात. अशा पद्धतीने मिलिंदनगरची वाताहत होते. जेव्हा शेवंता मरण पावली तेव्हा तो दुःखाचा धक्का मात्र काका सहन करू शकत नाही. तेवढ्यामध्ये काका गोडघाटे सोबत असताना तेव्हा अर्जुन तिथे येतो. या जाळपोळीमध्ये शेवंता मरण पावते. एक शेवंता मरण पावली, जी मुलगी जगण्यासाठी आता उभी राहायला तयार होती. अनेक संघर्ष करून ती जगण्याची तिला नवी दिशा मिळणार होती, ती मात्र याच्यामध्ये मरण पावली. हा धक्का हे सहन नाही करू शकत. आणि या सगळ्यांचा दोषारोपण काका आता अर्जुनवर करतात. कारण अर्जुनने जर ही चळवळ संयमाने घेतली असती, हा लढा संयमाने घेतला असता, तर कदाचित ही जाळपोळ झाली नसती. आणि म्हणून ते याचा सारा दोष अर्जुनवर देतात. अर्जुन येतोय, काका असतात, गोडघाटे असतात, हेमा असते, आणि तिथे अर्जुन येतोय. तिथे मात्र नाना भगवान बुद्धाच्या मूर्तीची पूजा करत राहतात. तेवढ्यात
अर्जुन येतोय. अर्जुन म्हणतो की वा, छान आहे भगवान बुद्धांची मूर्त, मला न्यायची आहे आता मिलिंद नगरमध्ये. काका म्हणतात की नाही, मी तुला हात लावू देणार नाही, तू राक्षस आहे, तू त्या शवंताला मारलेला आहे, तुझ्यामुळे शवंत्या मारल्या गेली आहेत. काका प्रचंड त्याच्यावर रागावतात. खरं म्हणजे शेवंताच्या आणि एकूणच मिलिंद नगरच्या वाताहतीचा दोषारोपण त्या अर्जुनवर करतात. अर्जुनच याला दोषी आहे असं समजतात. आणि म्हणतात की मी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये राबलेलो आहे, त्यांनी म्हटलं त्या पद्धतीने आम्ही कार्य केलेली आहेत. पण बाबासाहेब गेले आणि ही चळवळ अशी अस्तंगत होत चाललेली होती. तरीही आम्ही लढत होतो, तरी गायकवाडांच्या सोबत आम्ही लढत होतो. पण गायकवाड जेव्हा काँग्रेसला मिळाले तेव्हा मात्र एक पाय तुटला. पुढे जाऊन भेंडारे गेले, पुढे जाऊन गवई कवाडेही गेले. अस्तंगत झालेली चळवळ गेले. उभी भली मोठी गढी पावसाच्या मुसळधार पावसानं जागच्या जागावर थिजून जावी तशा पद्धतीने चळवळ झाली. निराश झालो होतो रे, फार निराश झालो होतो. पण तू भेटला, वाटलं की बाबासाहेबांनंतर या चळवळीचा गाढा तू पुढे नेशील. तुझ्यामध्ये मी सक्रिय कार्यकर्ता बघितला, तुझ्यामध्ये एक उमदा सरदार बघितला. पण तू काय केलं? तू शवंताला 50-50 रुपये मागण्यासाठी आणि तिने दिले नाही म्हणून तिला रस्त्यावर खेचले, तिचे भांडेकुडे रस्त्यावर टाकले, तू वर्गणी गोळा केली. तू या माणसांना मारले. अरे नाश केला रे, नाश केलाय. या चळवळीचा तू नाश केला. प्रचंड वेगाने, आवेगाने, प्रचंड दुःखाने काका रडत होते, हंबरडा फोडत होते. ते दुःख एवढं जास्त झालं की त्यांना तीव्र झटका आला आणि तिथेच काका विसावले. तिथेच काका पडले आणि संपले. चळवळीतला एक खंदा कार्यकर्ता माणसांना जगवता जगवता थकलाय. तिथेच काका थकलाय. अर्जुन हंबरडा फोडतो, काका काका. सतीश तिकडे हंबरडा फोडतो, हेमा रडते. पण काका आता काही उठणार नाही. काका संपले. काका आता संपले होते. अशा पद्धतीने या चळवळीमधला एक माणूस काका संपला आहे. चळवळ आता शांत पडलेली आहे, थंडगार झालेली आहे. कित्येक माणसं जेलमध्ये गेलेली आहे. अशा पद्धतीने पद्धतशीररित्या चळवळ इथे चिरडलेली आहे. आणि त्या चिरडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका या अर्जुनची होती.